कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगले सर, आदरणीय सविताताई, या सगळ्यांना वंदन करतो। आपल्या सर्वांना सुद्धा वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काल आपण 153 आणि 154 नंबरच्या ओळीवरती चिंतन घेतलं होतं। कर्म का सोडायचं नाही असं भगवंत अर्जुनाला उपदेश करतात। कर्म का सोडू नये, आणि तू अर्जुना कर्म करण्याच्या पात्रतेचा आहेस, तू कर्मच केलं पाहिजेस। जरी तुला त्या गोष्टी प्राप्त झाल्या, तुझं चित्त शुद्ध जर असेल तर चित्त शुद्ध व्हावं म्हणून कर्म कर, आणि चित्त शुद्ध झालं असेल आणि जर तू ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट करण्याच्या पात्रतेचा जरी झाला असेल तरीसुद्धा तू कर्म कर, म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये कर्मच कर, असं वर्णन, असं उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात। त्यामुळं अर्जुनाच्या दृष्टीनं त्याला युद्ध करणं हे अपरिहार्य गोष्ट झालेली आहे। त्यामुळे मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं, देखपा जनकाधिक कर्म जाता शेक, न सांडिता मोक्षसुख पावते झाले, या कारणे पार्था होवावी कर्मी असता, हे अनिकाही एका अर्था उपकारेल, जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोकाया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची। काल आपण बघितलं होतं की पुढचा सुद्धा जो धोका आहे की ज्यामुळं की निषिद्ध कर्माला सुरुवात होण्याची शक्यता आहे, त्याच्यापेक्षा तू स्वधर्माचरण कर, पुढचा अपाय जो आहे तो होऊ नये। आणि त्यासाठी वर्णन करताना माऊलींनी पण वर्णन केलेलं आहे, जे आचरता आपण पया, देखी लागेल लोकाया, सगळ्या लोकांना त्याचं वळण लागेल। तू जर कर्म केलंस, तू युद्ध केलंस, तर क्षत्रिय म्हणून तू काम करतोस तर तुझी सवय इतरांना लागेल। तसे जे नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले आहेत, ज्यांनी जीवनमुक्तीच्या प्रवासात पुढचा टप्पा घातला आहे, त्यांनीसुद्धा मध्ये कर्म सोडू नये। आता मी हे करत नाही, मी आता हे बंद केलं, मला आता हे काय, मला कर्म करायची काही गरज नाही, कारण मला आता नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली, असं म्हणू नका। त्यासाठी उदाहरण दिलं जनकाचं। खूप आपण काल जनकांच्या बद्दलची माहिती आपण विचारात घेतलेली आहे की जनक राजाने स्वतः राजकारभार करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं कर्म थांबवलं नाही। आणि दुसरी गोष्ट, ते आत्मज्ञानी होते, कारण शुकाचार्यासारख्या वैराग्यशील पुरुषाला सुद्धा त्यांनी जर उपदेश केला तर ते त्या स्थितीला, नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले होते। एवढी नैष्कर्म्यता प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी राजकारभाराचा डोलारा सांभाळला। आणि हे उदाहरण आपण बघितलं भगवद्गीतेनं, फक्त एकाच माणसाचं नाव घेतलंय अखंड 700 श्लोकामध्ये, माणसांचं म्हणजे एखाद्या राजाचं उदाहरण म्हणून। ते उदाहरण फक्त जनकाचं दिलेलं आहे, अन्य कुणाची उदाहरणं भगवद्गीता देत नाही, फक्त जनकाचं। म्हणजे जनकासारखे राजे त्यांनी नैष्कर्म्य स्थिती किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन सुद्धा आपलं काम सोडलं नाही। म्हणून माणसाने किंवा सगळ्या जीवाने कर्म करत राहिलं पाहिजे। आणि ते कर्म कसलं, स्वधर्म आचरणाला पूरक असं ते आचरण असलं पाहिजे। निष्काम कर्मयोग ज्याला आपण म्हटला, तो निष्काम कर्मयोग केला पाहिजे। आपली कर्तव्य व्यवस्थित वर्णविहित अशी व्यवस्थित केली पाहिजेत। हे जर करत आपण गेलो तर ती नैष्कर्म्यच अवस्था प्राप्त होईल। आणि जरी प्राप्त झाली तरीसुद्धा तू कर्म सोडू नकोस, कुणासारखं, जनकासारखं, असं वर्णन माऊली पण त्यामध्ये करतात। आता 155 नंबरची ओवी आपण बघतोय। 155 नंबरची ओवी सिद्धांतपर आहे।
जिथं आपण लिहून घेतोय ओव्या त्या ठिकाणी 155 नंबरची ओवी लिहून घ्यायची आहे. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. उच्च दर्जाचं तत्वज्ञान सांगितलंय. आपल्या सगळ्यांना एक धडा येतो जीवनमुक्त्यांसाठी सांगितलेला आहे. देखे प्राप्तार्थ जे झाले, ज्याने प्राप्त केलेलं आहे, जे प्राप्तव्य आहे, जे प्राप्त केलेलं आहे. प्राप्तव्य काय आहे तर सगळ्या माणसांसाठी लोकांसाठी प्राप्तव्य शेवटचा पुरुषार्थ आहे. आणि शेवटचा पुरुषार्थ मोक्ष आहे, आत्मज्ञान आहे. ज्ञानाची प्राप्ती करून घेणं हे प्राप्तार्थासाठी शब्द वापरलेला आहे. असे पहा, जे कृतार्थ झाले आणि निष्काम स्थितीला प्राप्त झाले, जे निष्कामता पावले म्हणजे प्राप्त झाले. निष्काम म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारची कामना उरलेली नाही अशी नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले. आणि दुसरी गोष्ट प्राप्तार्थ झाले, ज्यांनी कृतार्थता जीवनामध्ये प्राप्त केलेल्या आहे. त्यांच्यासाठी काही करणं, काहीतरी कुणासाठी देणं, बोलणं, काही मिळवणं, काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांच्यासाठी प्राप्तार्थ शब्द वापरलेला आहे. प्राप्तार्थ म्हणजे जे प्राप्त करायचं आहे असा अर्थ, जो पुरुषार्थ. तो पुरुषार्थ कोणता? प्राप्तव्य काय आहे तर आत्मज्ञान. बाकी मिळवायचं काय नसतं असं शास्त्र सांगतं. आपण खूप काहीतरी मिळवत असतो आणि त्यांना म्हणतात हे प्राप्तार्थ झाले. म्हणजे पुष्कळ धन संपत्ती मिळवली, आणखीन काही गोड्या गाड्या माड्या बांधल्या म्हणजे ते खूप काहीतरी श्रीमंत आहेत, मोठे आहेत. पण हे टार्गेट असू नये जीवनाचं. आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश हा असावा की आपल्याला आत्मज्ञानाचीच प्राप्ती झाली पाहिजे. त्यासाठी सगळा खटाटोप करावा लागतो. हा शास्त्र वाचन, शास्त्र अभ्यास, शिबिरं घेणं, प्रवचनं, कीर्तनं ऐकणं आणि ह्या सगळ्या साधनांचा त्यामध्ये अंतर्भाव असणं, या सगळं करत करत चित्तशुद्धीद्वारे या कर्मबंधनातून बाहेर पडणं आहे. आणि म्हणून त्यासाठी सांगतात प्राप्तार्थ झाले म्हणजे त्यांनी जी कर्तव्य करायची होती ना ती करून झाली. ज्याला शब्द वापरलाय कृतार्थ झाले म्हणजे कृतकृत्यता ज्याला आपण म्हणतो आयुष्यातली, ती त्यांना प्राप्त झालेली आहे. जे निष्कामता पावले म्हणजे ज्यांना नैष्कर्म्य स्थितीचा लाभ झाला. नैष्कर्म्य स्थिती याचा अर्थ काय? कामना नाही, निष्काम. निष्काम म्हणजे कामना नसलेला, त्यालाच शब्द झालाय नैष्कर्म्य. हा त्यातूनच शब्द तयार झाला. ही नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होते केव्हा? मला काही नको असं म्हणणाऱ्यांना, ज्यांना कोणतीही इच्छा राहिली नाही त्यांच्यासाठी. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत साधन ठेवू नये, बंद करू नये. मागच्या वेळा सूचना दिलेली आहे माऊलीने की जोपर्यंत आपल्याला तो भाव निर्माण होत नाही, त्याचा स्पर्श होत नाही, परमपूज्य काका म्हणतात क्लिक होत नाही. आपल्याला जोपर्यंत ते क्लिक होत नाही ना, की आपल्यापर्यंत आलंय ते असं जाणवत नाही ना, तोपर्यंत साधना केली पाहिजे, नाम घेतलं पाहिजे, शास्त्राभ्यास केला पाहिजे, ध्यान चिंतन केलं पाहिजे, अभ्यास वर्गाचे सगळे अटेंड केले पाहिजेत. सगळे ही साधनं आहेत आणि ही साधनं सतत करत राहिलं पाहिजे. भजन म्हटलं पाहिजे, भजन ऐकायला गेलं पाहिजे, हरिपाठ रोजच्या रोज म्हटला पाहिजे, म्हणत नसेल तर ऐकला पाहिजे. या सगळ्या गोष्टी साधनेमध्ये मोडतात. कधीपर्यंत? जोपर्यंत माझी इच्छा संपत नाही तोपर्यंत. ज्यांना काही इच्छा उरलेली नसते त्यांच्या स्थिती कशी आहे ते सांगितलेलं आहे. जे देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कर्मता पावले तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. आणि पुढे जाऊन आणि काय म्हणतात बघा, जरी त्यांना काय काम करायचं नाही, कर्म करायचं संपून गेलं तरी सुद्धा ते लोक काम करत असतात. त्यांनी करावं का अपेक्षा ठेवते शास्त्र. त्यांनी गप्प बसू नये. जर सज्जन माणसं जर निष्क्रिय झाली तर समाजाचा अधःपात होतो. म्हणून सज्जन माणसाने नेहमी क्रियाशील असलं पाहिजे. बुद्धिमान माणसं आहेत, नेहमी क्रियाशील असलं पाहिजे. जनरली बोलतात बघा की जर सज्जन माणसं जर निवडणुका लढवायला लागली आणि संसदेसारख्या ह्याच्यामध्ये जर प्रवेश करू लागली तर देशाचं भलं होईल. कुणाला मतदान करायचं जर सज्जनांनी ठरवायला लागले तर सज्जन बरोबर मतदान करतील. सज्जन जे निवडून देतील ते सज्जन असतील. म्हणून सज्जन जे आहेत त्यांनी कधीही कोणत्याही स्थितीमध्ये आपली निष्क्रियता आणता कामा नये, क्रियाशील राहिलं पाहिजे लोकांना बोध देण्यासाठी. तिथं म्हणले तयाही कर्तव्याशी उरले, कुणासाठी? लोका लागी. पुढचा शब्दच वापरलेला आहे. लोकांच्यासाठी त्यांना कर्तव्य उरलेलं असतं, त्यांच्यासाठी काही नाही. त्यांना काही नको असतं. म्हणजे संसाराकडून जे प्राप्त करायचं आहे ते मिळवलं,
आणि संसारामध्ये कर्म करून नैष्कर्म्य स्थितीला ते प्राप्त झालेले आहेत. अशानं आता परत काय करावं लागतं? काही नाही, पण ते असे पडून राहत नाहीत. तर पडून राहू नका हे सांगायचं आहे. राहत नाहीत म्हणण्यापेक्षा काही राहिलेले आहेत. अशी काही उदाहरणं सुद्धा आपल्या इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळतात की त्यांनी स्वतःपुरती जीवनमुक्तीचा विचार केला, जीवनमुक्त झाले, त्याच्या पुढचा प्रवास त्यांनी काही केला नाही. पुढचा प्रवास गीता सुचवते. भगवद्गीता म्हणते तुम्ही गप्प बसू नका, तुम्हाला जे प्राप्त झाले ते लोकांच्यापर्यंत पोहोचवा. जो तुम्हाला आनंदाचा अनुभव आला तो आनंद सर्वांना वाटा. त्यांना कळेल की यामध्ये केवढा मोठा आनंद आहे जो विषयामध्ये नाही. अशा विषयाच्या दलदलीमध्ये फसलेले जे लोक आहेत त्यांना ही एक निर्भेळ आणि निष्कलंक अशा आनंदाचा अनुभव आणून दिला पाहिजे असं शास्त्र आपल्याला सुचवतं. म्हणून ही ओवी त्यासाठी वापरलेलं आहे की ही जी माणसं असतात ही माणसं काही करायचं नसतं त्यांना, बरं का. जगद्गुरू तुकाराम महाराजांना काय, आता त्यांचा कसा का असणार वेळा वाकडा संसार केलाच ना, त्याने टाकून दिला नाही. मुलांचं संगोपन जसं होईल तसं केलं, घर कसं जमेल तसं चालवलं, दुर्लक्ष होतं, संसारामधला इंटरेस्ट संपलेला होता, पण संसार टाकून ते कुठं गेले नाहीत. उदाहरण त्यांच्याच थोरल्या भावाचं आहे. त्यांचा थोरला भाऊ कुठंतरी हिमालयामध्ये निघून गेला आणि नाहीचाच झाला आणि परत तो आलाच नाही. त्याची बायको वारली थोरल्या भावाची आणि तो इतका वैराग्य स्थितीला पोचला की परत आलाच नाही. म्हटला नको, या संसारामध्ये काही रस नाही, काय नाही, हे संसार माझा अडथळा निर्माण करतोय माझ्या आनंदामध्ये, असं वाटून तो गेलाच आणि नाहीचा झाला. जेव्हा तुकोबा नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले होते, त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं होतं, त्यावेळी तो परत आला. आणि ज्यावेळी तुकोबांची ख्याती ऐकली त्यावेळी तो म्हटला तुकोबांना, अरे मी हिमालयात जाऊन जे मिळवलं नाही ते तू संसारात राहून मिळवलंस, धन्य आहे तुझी, तू धन्य आहेस, तू आमच्या कुळाचा अभिमान आहेस किंवा कुळाला कृतार्थता प्राप्त करून दिलीस, असं थोरल्या भावानं उद्गार काढलेला त्यांच्या चरित्रामध्ये आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते बघा की तुकोबाने ही कृतार्थता जी त्यांना प्राप्त झाली होती ती कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून लोकांसमोर आणली. लोकांना कळू दे आनंदाचे डोही, आनंद तरंग ही मी अनुभवलेली स्थिती तुम्हीही अनुभवा, हे त्यांना सांगायचं होतं. जगा कसं, वागा कसं, हे जगणं किती स्वधर्म आचरणाचं आहे. स्वधर्म आचरणाचे कितीतरी अभंग आहेत. उपदेशपर जे अभंग आहेत ना भगवत गाथेमध्ये तुकारामांच्या, ते सगळे स्वधर्म आचरणाचे आहेत. म्हणजे हे कसं असायला पाहिजे, साधकानं कसं असायला पाहिजे, गृहिणींनी कसं असलं पाहिजे, घरातल्या प्रमुख पुरुषानं कसं वागलं पाहिजे याचं, किंवा समाजामध्ये जे धुरंधर आहेत, प्रमुख पुढारी आहेत, त्यांनी कसं वर्तन केलं पाहिजे याचं वर्णन करणारे पुष्कळ अभंग तुकोबांच्या गाथेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ते म्हणतात स्वधर्माचं आचरण करून पुढं चित्तशुद्धीद्वारे मोक्षापर्यंत जायला पाहिजे. म्हणून तुकोबांचं उदाहरण घेण्यासारखं आहे. एवढा संसार जरी होता पण तो अडथळा ठरला नाही. मोडका संसार होता म्हणून विचार करत बसले नाहीत माझ्याच वाट्याला हे का आलं, असं नाही. कारण त्यांना कळलं होतं हे आहे हे प्रारब्धाप्रमाणे मिळणार आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलची तक्रार काही करायची नाही. आणि न लगे रुसावे बहुता आपुल्या संचिता वाचून या, असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. कुणावर रुसायचं नाही, आपल्या प्रारब्धाप्रमाणे आलेल्या सगळ्या घटनेचा स्वीकार करायचा. आपण ज्यावेळी त्याचा धिक्कार करतो, त्याचा द्वेष करतो, त्यावेळी त्या घटना आपल्याला त्रास देतात. आणि आपण स्वीकारतो ना त्यावेळी त्या स्वीकारलेल्या गोष्टी आपोआप नाहीशा होऊन जातात. हे तुकाराम महाराजांच्या उदाहरणावरून आहे की नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होऊन सुद्धा प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तरी कर्तव्य असे उरले लोकालागी. तुकाराम महाराजांचं उदाहरण घेण्यासारखं आहे. समर्थांनी काय केलं? समर्थांनी तेच केलं. संन्यस्त स्थितीत असताना सुद्धा गृहस्थाश्रम जरी त्यांनी केला नाही तरी सुद्धा त्यांनी प्रपंच करावा नेटका, हे वर्णन त्यांचे उद्गार गाजलेत. नेटका प्रपंच करा म्हणतात. ते स्वतः प्रपंच केला नाही पण तरी सुद्धा प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, कर्तव्य उरले लोकालागी. म्हणून लोकांसाठी माझं कर्तव्य आहे. मी जर असे सगळे जर संन्यास जर झाले तर येणारी जी पिढी आहे त्या पिढींची जी सृष्टीचक्र आहे ते सृष्टीचक्र चालणार नाही, उत्पत्ती होणार नाही. म्हणजे जर असं चाललं तर बरोबर नाही. म्हणून प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका म्हणतात. ते परमार्थ कराच, पण परमार्थ करता करता, संसार करता करता परमार्थ करावा याचं उदाहरण आपल्याला यातून दिलं. किती मठ बांधले, किती मंदिरं बांधली, भारतभर भ्रमण त्यांनी केलं. काय गरज होती?
इतक्या सगळे श्लोक लिहिले, मनाचे श्लोक लिहिले, एवढे आत्मारामसारखा अगाध ग्रंथ लिहिला, दासबोधासारखा एक मोठा ग्रंथ आपल्यासमोर मांडलेला आहे, कितीतरी अभंगाची गाथा त्यांची आता उपलब्ध आहेत, करुणाष्टक आहेत, मनाचे श्लोक आहेत. या सगळ्याचा जर विचार केला तर त्यांनी केवढा मोठा प्रपंच लोकांसाठी केला. हे समर्थांचं उदाहरण. ज्ञानेश्वर माऊली काय होता, मागील या जन्मा मुक्त झालो, हरिपाठामध्ये वर्णन केले त्यांनी. ते म्हणतात मागच्या जन्मातच मी मुक्त आहे. मग मुक्त आहे तरी करतं का, तर प्राप्तव्य काय झालेलं आहे, कर्तव्य असे उरले लोकांलागे. आम्हाला लोकांचा विचार करायचा आहे. एवढे मोठा अन्याय झाला त्यांच्यावरती, त्यांच्या झोळीतलं पीठ सुद्धा विस्कटून टाकलं लोकांनी, तरी सुद्धा त्यांच्या मुखातून तसं काय नाही, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, असे उद्गार ती माणसं काढतात. याचा अर्थ काय, तर त्यांना लोकांसाठी ते आलेत, लोकांसाठी जगलेत, लोकांसाठी साधना करून दाखवली. त्यांना करायची गरज नव्हती, पण लोकांसाठी करून दाखवली. अगोदर जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायची होती तेव्हा रेड्यामुखी वेद बोलवलेत त्यांनी. जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बघा ऐकले लोकांनी, सगळ्या आळंदीकरांनी, पैठणकरांनी, त्या सगळ्याच लोकांनी ऐकलं, तेव्हा त्यांची महती लोकांना कळायला लागली. आणि तीच मुक्तच होते, त्याशिवाय तसं करता आलं नसतं. नंतर मात्र त्या मुक्तीनंतर ज्ञानेश्वरी सारखा आघात ग्रंथ लिहिला. लोकांना समजणार नाही म्हणून छोटेखानी हरिपाठ 27 अभंगांचा ग्रंथ लिहिला. अति उच्च दर्जाची वेदांताचा अभ्यास करणारे जे निर्गुणाचे उपासक आहेत त्यांच्यासाठी अमृतानुभव लिहून ठेवला. एवढं मोठं कार्य करून ठेवलं, कुणासाठी, लोकालागी. फार सुंदर वर्णन इथे केलं आहे. प्राप्त सगळं झालंय, प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, परंतु तरी काय झालं, कर्तव्य उरलंय ना आमचं, लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण जगाचा सगळा जे आहे तो भार त्या संतांच्या वरती आहे असं ते मानतात. आणि म्हणून तसंच नाथ महाराजांचं उदाहरण घेतलं, तेही तसंच आहे, पूर्ण प्रापंचिक. ते म्हणतात माझी बायको प्रेमळ भेटली म्हणून बरं झालं. तुकोबा म्हणतात माझी बायको भांडखोर होती म्हणून बरं झालं, म्हणून मी परमार्थ केला. हे म्हणतात माझी बायको प्रेमळ होती म्हणून मी परमार्थ केला. दोघा जणांना काय संसार कुठं आडवा आलाय सांगा. एक उलटा प्रतिकूल संसार, एकांचा अनुकूल संसार. यांचा एवढा मोठा वाडा, एवढी मोठी गजगंज संपत्ती, सगळी धनसंपत्ती नाथांच्याकडे होते. रोज त्यांच्याकडे पक्वानांचं, पुरणपोळींचं जेवण असायचं. कारण लोक नाथ नेहमी भागवत सांगायचे आपल्या वाड्यामध्ये, पैठणमध्ये रोज लोक यायचे आणि लोकांनी यावं म्हणून ते जेवण ठेवायचे. कारण बरेच वेळा लोकांचा ओढा सगळा खाण्याकडे असतो, हे साधारण सायकोलॉजी त्यांना ठाऊक होती. आणि त्यामुळे त्यांनी रोज जेवण, पुरणपोळीचं जेवण असायचं नाथांच्या वाड्यावरती. आणि तिथं लोक जेवायचे, पेंगत का असं ना कीर्तन ऐकायचे, ते ऐकावेत म्हणून ते जेवण ठेवायचे. हे एवढं मोठं कार्य केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ हे सगळ्या लोकांच्यासाठी आहे. आणि सगळं नियमाप्रमाणे झालं. मुलगा घरातून, घर सोडून गेला त्यांचा, काय नाव त्यांचं आहे, तो घरातून गेला, काशीला तिकडे जाऊन राहिला. एवढा मोठा पंडित होता, गाढा पंडित होता, अभ्यासक शास्त्राचा होता, पण त्यांना आवडायचं नाही. सामान्य लोकांमध्ये का मिसळता तुम्ही, लोकांच्या दुसऱ्यांच्या घरामध्ये का जेवायला जाता, असं हे तुम्ही सगळं कुळ आमचं काय बाद करून टाकलं, खराब करून टाकलं. हे अशामुळं तो त्यांचा मुलगा बाहेर निघून गेला. मुलगीचा नवरा सुद्धा अगदी व्यसनी होता. या सगळ्या गोष्टीचा विचार करत त्यातच राहून त्यांनी परमार्थ करून दाखवला. म्हणजे कुणासाठी, लोकांसाठी. सगळी उदाहरणं बघितली ना तर कुणा कर्तव्य असे उरले असे लोकालागी, म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हे आचार्यांचं उदाहरण, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण किंवा शंकराचार्यांचं उदाहरण घ्या. किती भारत भ्रमण केले लोकांनी, किती शॉर्ट लाईफ त्यांचं होतं बघा. कुणाला 40 वर्षाचं, कुणाला 50 वर्षाचं, क्वचितच एखादा 70-80 वर्षासारखा संत नामदेवांसारखे वयस्कर किंवा नाथांसारखे वयस्कर. नाहीतर या लोकांना छोटं आयुष्य लावलं आणि एवढ्या छोट्या आयुष्यामध्ये एवढं मोठं कार्य केलं. कुणासाठी, त्यांच्यासाठी काही करणं शिल्लक नव्हतं, तर त्यांनी केलं फक्त लोकांसाठी. त्यामुळे या आचार्यांचं उदाहरण सुद्धा एवढं वाङ्मय आहे आचार्यांचं. एवढ्या सगळ्या 10 उपनिषदांच्यावर भाष्य लिहिलं, भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं, स्तोत्रावलीचे किती स्तोत्र लिहून ठेवलेले आहेत. ब्रह्मसूत्रावरचं भाष्य आहे, म्हणजे तिन्ही जी प्रस्थानत्री आहे त्याच्यावर भाष्य लिहून टाकले त्यांनी. हे सगळं लोकांसाठी, लोकांनी अभ्यास करावा यासाठी ठेवलेलं आहे. आता लांबचं उदाहरण कशाला पाहिजे, आमचे परमपूज्य काका नैष्कर्म्य स्थितीला पोहोचलेत, पोहोचून सुद्धा अजूनही कार्यरत आहेत.
अजूनही आपल्याला मार्गदर्शन करतात. अजून त्यांच्या प्रेरणेनं खूप काही चालू आहे. महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर आजही लोक अभ्यासवर्ग चालू ठेवतात. ही कुणाची प्रेरणा आहे? त्यांनी काय आता करतात काय? ते काही करत नाहीत, नैष्कर्म्य स्थितीमध्ये आहेत. तरी सगळं कसं चालू आहे? मात्र याचा अर्थ लोकांसाठी भांडार तयार करून ठेवले. त्याने एक लोकांच्या पुढे एक मॉडेल तयार केलं, आयडॉल तयार केलेला आहे. आणि हे आयडॉल कोणतं आहे? तर त्यांनी विचार केला की योग्य भरभराटीस आलेला हा एखादा डॉक्टरी व्यवसाय सोडायचा. भरभराटीस आलेला, बरं काय, चालत नव्हता म्हणून सोडणारी खूप असतील काही, पण भरभराटीस आलेला व्यवसाय सोडायचा. म्हणजे एखाद्या पीकवरती असताना, शिखरावरती असताना तिथून सोडून पाठीमागे यायचं. कुणासाठी? लोकांसाठी. आपण शिखर चढून गेलो, पण शिखरावर असलेला आनंद, तिथलं सगळं सृष्टी सौंदर्य कोण लोकांना खालच्या पायथ्याच्या सांगणार? म्हणून ही लोक खाली उतरतात आणि टेकडीवरून परत खाली येतात. स्वतः चढतात, मात्र स्वधर्माचं आचरण करतात, चित्तशुद्धी करतात, नाम घेतात, शास्त्राचा अभ्यास करत करत टेकडी चढतात, त्या शिखरावर पोचतात, आनंद उपभोगतात आणि त्या आनंदाचा भोग देण्यासाठी परत खाली उतरतात. म्हणजे कुणासाठी? लोकालागी. ओवी त्यासाठी फार सुंदर वर्णन करणारे आहे. हे डॉक्टर काकांचं कार्य प्रचंड कार्य, आणि हे सगळं जीवनमुक्तीनंतरचं आहे, बरं काय. जीवनमुक्तीनंतरचं कार्य. किती ग्रंथ, आता 45-45 ग्रंथ आहेत. आणि असं स्फुट लेखन किती पडलं, कुठं तरी गेलं कुणाला माहिती. लिहून पडलं असेल, कुठंतरी इकडं तिकडे गेलं असेल, असंही लिखाण असण्याची शक्यता आहे. काही लेख अजूनही आपल्याला कोणाला तरी सापडायला लागलेत काकांचे, की कुठेतरी बसलेले असताना त्या अभ्यासवर्गात लिहून ठेवलेला लेख तसाच आहे, अजून प्रकाशित झालेले नाहीत, अशी काही लेख असण्याची शक्यता. म्हणजे केवढं लिखाण करून ठेवलं बघा, केवढी साधना केली, केवढी तीर्थयात्रा केल्या, भारत भ्रमण केलं, भारताच्या बाहेर जाऊन मार्गदर्शन केलं. त्यांना काही गरज आहे का? नाही. तर ते कर्तव्य असे उरले लोकालागी. आता त्यांचं फक्त उरलेलं असतं, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुकाराम महाराजांचं तेच उद्गार तेच आहेत की मी आता उपकार करण्यासाठीच माझं उरलेलं आयुष्य आहे, असं ते म्हणतात. त्याचा अर्थ तोच आहे. त्यामुळे यांच्यातून प्राप्तार्थ शब्द जो वापरलाय तो आत्मज्ञानासाठी वापरलेला आहे. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं, पण इतरांना तो आनंद देण्यासाठी आणि परंपरा चालवण्यासाठी, संप्रदाय चालवण्यासाठी ते लोक पाठीमागे येतात, बरं काय. संप्रदाय चालवणार पाहिजे ना, गुरु परंपरा चालणार कशी सांगा? एखादा कोणतरी गुरु पाहिजे, दुसरे कोणतरी शिष्य पाहिजे येतील, त्यांना मार्गदर्शन कोण करणार? आणि मार्गदर्शन करण्यासाठी जीवनमुक्तीची स्थिती थोडीशी बाजूला ठेवून आत्मस्थितीच्या भावातून खाली उतरतात आणि लोकांना मार्गदर्शन करतात. काही काळ आत्मस्थितीमध्ये राहत असतील, पण जेव्हा ते बोलायला चालू करतात, मार्गदर्शन करतात, लिखाण करतात, त्यावेळी ही लोक आत्मस्थितीचा भाव सोडून येतात आणि देहावर येऊन त्यांनी लिखाण केलंय, देहावर येऊन त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं किंवा सगळीकडे भ्रमण केलेलं आहे. यावरून आपल्या लक्षात येतं की गुरु परंपरा चालावी, संप्रदाय पुढे चालला पाहिजे, नाहीतर खंडित होईल. यानं त्याला बोलवायचं, त्यांना शिकवायचं, त्यांनी दुसऱ्यांना शिकवायचं, एकमेकाला शिकवत जायचं. काही मंडळी पण आहेत, आपलं ज्ञान आपल्याकडेच ठेवायचं, दुसऱ्यांना अजिबात द्यायचं नाही. हे काय म्हणायची की बेडकासारखी वृत्ती म्हणतात त्यांना. एखाद्या विहिरीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये बेडूक असतो ना, तो तिथंच राहत असतो, काही कुठं जात नाही, बाहेर बघत नाही. तशीच त्याची स्थिती होते. ते ज्ञान उपयोगाचं नाही. हे ज्ञान जे प्राप्त झालं ते लोकांना वाटलं पाहिजे. आपण ज्या स्थितीचा अनुभव घेतला त्या स्थितीवर आता दुसरे, ही खुर्ची आता रिकामी होणार आहे, या खुर्चीवर आता ही व्यक्ती बसली पाहिजे, कारण पुढचं परंपरा चालायला लागते. मग मी काय ते करतात कशासाठी? तर ते म्हणतात आम्ही जे काम करतो हे माझं कर्तव्य आहे आमचं, आणि या कर्तव्य कुणासाठी आहे? त्यांच्यासाठी काही नाही, कारण त्यांना नैष्कर्म्य अवस्था प्राप्त झालेली असते. ते म्हणतात लोकालागी, लोकांसाठी ते सगळं करतात, मार्गदर्शन करतात, आपल्या आचरणातून लोकांच्या पुढे एक आदर्श निर्माण करतात. त्यांच्याकडे बघितलं की वाटतं यांच्याकडे बघून काहीतरी शिकावं, की धर्मप्रवृत्ती निर्माण करण्यासाठी ही एक गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये धर्म नीती जागृत राहावी यासाठी मार्गदर्शन करतात. पण हे करताना मात्र कसे करतात? कर्तव्य करतात, पण ईश्वर प्रित्यर्थ करतात, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी. ते म्हणतात ईश्वरानं आम्हाला यासाठी इकडं पाठवलेलं आहे, म्हणून आम्हाला हे करावं लागेल. ते त्यांचं कर्तव्य म्हणून समजतात आणि करतात. कोण रुसलेत, काय झाले, शिष्यांच्या नाना तरा, पण तरीसुद्धा त्या नाना तरा असतील तरीसुद्धा त्यांचं सगळं खपवून घेतात. एवढी तितिक्षा त्यांच्याकडे असते आणि त्यामुळे ते लोकांना मार्गदर्शन करते. ते चिडले असते तर लोकांना मार्गदर्शन करता आलं नसतं, त्यांना राग आला असता,
तिने कुणाचा तरी द्वेष मत्सर केला असता तर ते गुरुपदावर पोचले असते का? नाही पोचणार. अहंकार त्यांच्याकडे असता तर ते गुरुपदाला पोचले असते का? नाही पोचले असते. याचा अर्थ त्यांना जी परंपरा जी आहे ती पुढे चालवायची आहे आणि म्हणून ईश्वर सेवा समजून ते काम करतात. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देतात बघा. 2 साधू पुरुष आहेत. एक फार मोठी हिमालयासारखा एक मोठं शिखर आहे. ते चढत 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 वरती गेले. खूप दिवस चढलेत. खूप दिवस पुढे पुढे चालत गेले. पुढे गेले, टेकडीवरती पोचले. त्या पठाऱ्यावरती उभा राहिले. एक साधू तिकडलं दृश्य पाहत 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 समोरचं आणि परत पुढे दरी लागली. हळूहळू हळू त्या दृश्यातमध्ये हळूहळू तो नाहीसा झाला. त्या दृश्याशी एकरूप झाला. दुसरा जो साधू होता तो बघत राहिला. ते दृश्य बघितलं, अनुभवलं, त्याचा साक्षात्कार करून घेतला आणि तसाच ज्या वाटेनं गेला होता त्याच वाटेनं परत आलेत ते साधू. आणि त्यांनी इतरांना मार्गदर्शन करायला चालू केलं की मी त्या हिमालयाच्या शिखरावरती पठारावरती काय पाहिलं आणि कोणता आनंद घेतला. एक साधू मात्र कसे झाले? त्या आनंदाशी एकरूप झाले. असे काही आहेत खूप माणसं ज्यांनी मार्गदर्शन करायच्या नादाला लागलेले नाहीत. त्यांचे ग्रंथ पण उपलब्ध नाहीत. आता कोणीतरी त्यांच्यावर ग्रंथ लिहिले असतील त्यांचा संदेश म्हणून, पण बऱ्याच जणांनी आपले स्वतःचे काही ग्रंथ लिहिलेले नाहीत. निसर्गदत्त महाराजसारखे महाराज तरी म्हणायचं माझा आवाजसुद्धा रेकॉर्ड करायचा नाही, माझा आवाजसुद्धा पुढच्या पिढीला ऐकू येता कामा नये, माझं मार्गदर्शन मी तरी पुस्तक काही लिहिणारच नाही. काही मंडळी असे आहेत की ते तसे आहेत की ते आनंदाशी स्वतः एकरूप होतात. आणि काही मंडळी आहेत ज्यांचं आता ज्ञानेश्वरीमध्ये चर्चा चालू आहे. तीची चर्चा म्हणजे जे कर्तव्य असे उरले लोकालागी ते मंडळी जी आहेत ती अशी शिखरावरून पाठीमागे येतात आणि आपला अनुभव लोकांना सांगतात. म्हणजे आपल्याला कळलं ते लोकांना सांगतात. त्यांचं जे दुःख आहे ना ते त्यांना पाहत नाही ना. एवढ्या दुःखामध्ये का राहतात ही माणसं? एवढा नरदेह प्राप्त झाला तरी ती दुःखी का आहेत असं त्यांना वाटायला लागतं. बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. आम्हाला त्यांची दया येते, करुणा येते म्हणून आम्ही मार्गदर्शन करतोय. बाकी त्यांचा स्वार्थ काय नाही, काही मिळवायचं नसतं. कुणाकडून हे यावं ते यावं, माझा सत्कार करावा, सन्मान करावा, हार तुरे घालावेत, माझं नाव पेपरला सारखं झळकावं अशी त्यांची इच्छा नसते. इच्छा नसते म्हणूनच लोक त्यांना पाया पडतात. लोक त्यांच्या मार्गांचं अनुकरण करतात. जर इच्छा ठेवलेले आहेत ते नष्ट झालेत बरेचसे, ते राहिलेले नाहीत. हे पाहिजे ते पाहिजे अशा सामाजिक काही गोष्टीबद्दल धन धान्य संपत्ती मिळवणारे जे लोक होते यातूनच परमार्थाच्या मार्गातून त्यांची लोक नावंसुद्धा विसरून गेलेली असतात. पण ज्यानं इच्छा काय राहिलेली नसते ना अशा नैष्कर्म्य स्थितीमध्ये असलेल्या लोकांच्या बद्दल माणसांच्या मनामध्ये पूज्यभाव निर्माण होतो. आणि त्यामुळं पुढे जर एखादी व्यक्ती निघाली, म्हणतात ना नाव जर दुसऱ्यासाठी काठावर शिल्लक ठेवावी, नाव जाळू नये. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते म्हणतात पलीकडच्या तीरावर जर आपण नावेनं गेलो, नाव लावलेली असते बघा, नदीच्या काठावर अलीकडच्या काठावर नाव बांधून ठेवलेली असते. लोक येणार आहेत त्यांनी ते ओलवत जायचं, पलीकडच्या गावी पोहोचायचं. पण तिथं गेल्यानंतर त्यांनी ती नाव सोडून द्यायची नाही प्रवाहाबरोबर, तर तिथं बांधून ठेवायची. का? दुसरे लोकांनी येणार आहेत, त्या नावेत बसणार आहेत, त्यांनाही प्रवास करायचा आहे म्हणून असं हे करतात बघा संत. आपण प्रवास करून पूर्ण झाला, आता दुसऱ्या लोकांच्या प्रवासाची तयारी करतात आणि त्यांच्यासाठी ते जगतात. त्यांचं जगणं दुसरं काय नाही, जगण्याचा हेतू सुद्धा दुसरा कुठला नसतो. हेतू एकमेव की जगाला मार्गदर्शन करणं. त्यातले कोण तरुण जातील ते जातील, नाही जातील ते नाही जातील. आपण पेरणी करतो शेतामध्ये, सगळेच दाणे कुठं उगवतात, त्यातले काही नेस्तनाबून होतात, काही किडून जातात आणि काही चांगले असतात ते वरती त्या जमिनीतून येतात. असे काही असतात. प्रत्येक शिष्याच्या बाबतीत काय अशी अपेक्षा ठेवून चालत नाही. श्री गुरुना ते म्हणतात मार्गदर्शन करावा म्हणजे मेघासारखा करावा उपदेश. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. जसा मेघ वर्षाव करतो ना, तो म्हणतो का इथं माणसं जरा खराब आहेत, या गावावर पाऊस पडायला नको असं मेघ म्हणतो का? ढग कधी नाही म्हणत. किंवा आता समुद्र आहे, त्या समुद्राला कशाला पावसाची गरज आहे, याच्यावर पडायलाच नको. किंवा या गावातले लोक जराशे दुष्ट आहेत, या गावावर पाऊस पडायला नको. जसं ढग बोलत नाही, म्हणत नाही, तसे श्री गुरु सुद्धा किंवा ही नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झालेले लोक सुद्धा सर्वांसाठी सरळ मोकळा उपदेश, खुला उपदेश करतात. आता त्या खुल्या उपदेशामुळे कुणाला काय मिळेल ते मिळेल, नाही मिळेल ते नाही मिळेल. आपण कबूतर असतात बघा, परमपूज्य मंदातही एक दृष्टांत दिलेला आहे त्यांचा. तर ते म्हणतात कबुतरांना आपण खाऊ घालायचं असतं.
मग कबुतरांना दाणे टाकले जातात, मग कबुतरांना पोचण्यासाठी. पण कबुतरांना टाकलं की ते बाहेरचे कावळे पण येतात आणि ते दाणे खाऊन जातात. ते म्हणतात जाऊ देत, खाणार असतील तर खाऊ देत, आमचं काय, आम्हाला कबुतरांना घालायचं आहे. तसं हे नैष्कर्म्य स्थितीला पोचलेले जे हे साधू पुरुष, हे श्रीगुरू असतात ना, ते म्हणतात उपदेश करूया. मला उपदेश चांगल्या लोकांनाच करायचा आहे, ते रुजवायचा आहे. त्यात आणखीन कोणतरी ज्यांची दृष्ट प्रवृत्ती आहे ते आले आणि त्यांनी उपदेश ऐकला, ऐकवत, त्यामुळे काय बिघडणार आहे, असं त्यांची भावना झालेली असते. आणि म्हणून त्यांच्यावर एक जबाबदारी येऊन पडते की ह्या स्थितीतून आपण ह्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे. म्हणून माऊलींची फार सुंदर उभी आहे, पाठांतर करावे आणि चिंतन करण्यासारखे आहे, आणि आपणही वापरावी. देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले, तया ही कर्तव्य असे उरले लोका लागी. आता पुढे तशीच बघा दुसरी पण उभी लिहून घेण्यासारखी आहे, 156 नंबरची. मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. म्हणजे पुढे काय म्हणतात, जसं मार्गाने आंधळ्याला सांभाळून नेणारा मनुष्य डोळस असला तरी देखील आंधळ्यासारखाच मंदगतीने चालतो, त्याप्रमाणे ज्ञानाने स्वतः धर्म आचरून अज्ञानाला स्पष्ट करून दाखवावा. फार सुंदर दृष्टांत दिलाय बघा. म्हणजे आंधळ्याला घेऊन जाताना जो डोळस असतो त्याला भरभर चालता येतं, पण त्या आंधळ्याला कसं चालता येईल भरभर, पण त्याला चालता येते म्हणून तो वेगात चालत नाही, तर आंधळ्याच्या चालीनं चालतो. जसं आंधळ्या हळूहळू पाय टाकतो तसा हाही म्हणतोय मी हळूहळू पाय टाकणार. कुणासाठी, त्यांच्यासाठी. आई बाळाला पकडते हात बोटाला, पण बाळाला जास्त वेगात चालता येत नाही, मग आई बरोबर त्याच्यासारखीच चालत जाते ना. कशाबद्दल, तिला चालता येत नाही म्हणून नव्हे, तर बाळाला चालता येत नाही आणि त्याच्या वेगानं जायचं म्हणून. किती मोठी महान माणसं आहेत बघा ही, की ज्याला डोळस शब्द वापरलाय आणि अंध शब्द वापरलाय. अंध तुम्हा आम्हासारखी अज्ञानी लोक जे आहेत, की अंध म्हणून अज्ञानी लोकांचं वर्णन केलेलं आहे. आणि डोळस हा जो शब्द वापरलेला आहे तो डोळस या नैष्कर्म्य स्थितीला पोचलेल्या व्यक्तीबद्दल वापरलेला आहे. डोळस म्हणजे ज्यांना शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ज्ञानाचा साक्षात्कार झालेला आहे, अशी माणसं डोळस आहेत. तशा पद्धतीनं त्यांनी तो काय करावा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. आचरण शब्द वापरलेला आहे. बोलून धर्म प्रगटू नका, वर्णन पुढं आलेलं आहे, आपण बघणार आहोत, त्याचे डिटेल पुढेच आहेत. पण आत्ता इथं म्हणतात आचरण करून दाखवा धर्म. आणि हे सत्पुरुष असतात ना, धर्माचं आचरण करून दाखवतात. धर्म बोलून दाखवून नुसता चालत नाही, धर्म नुसता ऐकून कळणार नाही, तर धर्म आचरण करणारा जर समोर असेल त्यावरून कळतो. म्हणून आंधळ्याच्या चालीने डोळसानं चालावं लागतं. जशी आंधळ्याची चाल आहे तसाच डोळसानं आपली गती ठेवावी लागते, आणि तशा पद्धतीनं हा धर्म आचरण करून दाखवावा लागतो. त्याला जोडूनच ती उभी आहे. ही 156 नंबरची उभी पण लिहून घ्यायची आहे. मगाशी आपण बोललो 155 नंबर, आता 156 नंबर सुद्धा लिहून घ्यायचा आहे. हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय म्हणजे तीही कौनी परी जाणजे मार्गा ते या. जर ज्ञानानं नाही असं केलं तर अज्ञानाला काय समजणार आहे, त्यांनी कोणत्या साधनाने या मार्गाला जाणावे, त्यांना मार्ग सापडेल का, नाही सापडणार. म्हणून ते तसे करतात. म्हणून अज्ञानावा प्रगटावा धर्म आचरोनी. आचरण करून धर्माचं प्रकटीकरण केलं पाहिजे. फक्त धर्म शिकवून चालत नाही, तर आचरण करून दाखवावा लागतो. इथं आंधळे शब्द अज्ञानी यासाठी वापरलाय, डोळस शब्द आत्मज्ञानी पुरुषासाठी वापरलेला आहे. आणि मार्गा चाले, मार्ग कोणता, परमार्थाचा मार्ग, मोक्षाचा मार्ग इथं चाललंय म्हटलंय. मार्गी शब्द वापरलाय ना, तो रस्ता, कसला रस्ता, तर तो परमार्थाचा किंवा मोक्षाचा रस्ता. जसा आंधळ्याला घेऊन तो डोळत चालत असतो, तसा धर्म आचरण करून प्रकट करावा लागतो, त्याशिवाय कळणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे बघा. अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. कुणासाठी, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. ही पाटी लिहायची असते ना, पेन्सिल पाटी घेऊन बसतात ते, पेन्सिल पाटी. आता पेन्सिल हातामध्ये का घेतो तो आजोबा, पंते म्हणजे आजोबा पेन्सिल हातात घेतो, त्यांचा हात धरतो आणि असं श्री काढ किंवा अ काढ किंवा क काढ असं ते दाखवत असतात पाटीवर, स्वतः करून. वास्तविक त्यांना येत नाही काय, लिहायला येतं,
पण ते जे लहान बाळ आहे किंवा नातवंड आहे ना, त्याला शिकवण्यासाठी हे पंथे म्हणजे आजोबा हाती धरली पाठी, तशा पद्धतीनं तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, आपल्या शरीराच्या द्वारे क्रिया करतात आणि असं असं करायचं आहे म्हणून सांगतात. लोकांनी त्यांच्याकडे बघून त्यांनी शिकावं म्हणून ते क्रिया करून दाखवतात, नुसतं म्हणत नाहीत. अशी खूप माणसं आहेत बघा, योगासनं वगैरे शिकवत असतात, योगासनाचे कार्यक्रम पण घेत असतात, पण ते नुसते एक त्यातलं थोडंसं दाखवतात आणि इतरांना करायला सांगतात. त्यांना विचारलं तुम्ही घरी करताय काय, तर ते म्हणजे नाही आम्ही घरी करत, म्हणजे लोकांनाच फक्त सांगत असतात. यावरून प्रभाव पडत नाही लोकांच्यावरती. जे करतात, ज्यांनी केलं त्यांनी ते सांगितलं, त्यावर प्रभाव पडतो. अगोदर केले मग सांगितले. म्हणून वंदावे त्यांची पावले म्हणतात. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे की जे बोलतात तसे करतात त्यांची पावले वंदावी, त्यांना नमस्कार करावा. ते गुरुस्थानी असतात, ते निष्कर्म स्थितीला प्राप्त झालेले असतात. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये करून दाखवावं लागतं. काही काही कीर्तनकार प्रवचनकार आहेत, नामावर 1 तास बोलतात, नामावर 2 तासाची कीर्तनं करतात. पण त्यांना विचारलं ना, नामाचं कीर्तन 2 तास तुम्ही केलं, तुम्ही रोज किती वेळ नाम घेता? अहो कुठलं वेळ आहे नाम घ्यायला? सारखी कीर्तनाचे कार्यक्रम असतात आणि नाम घ्यायला वेळच मिळत नाही, म्हणजे काय अर्थ आहे सांगा बघू? अशा व्यक्तींच्या वचनांचा काय प्रभाव समाजावरती पडणार आहे? जो करतो आणि बोलून दाखवतो त्यावेळी त्या शब्दाचा प्रभाव पडतो. अन्यथा लोक म्हणतात ते ऐकायचं नुसतं असते वाटतंय आणि सोडून द्यायचं असते. हे पण तसेच करतात महाराज, आपण पण तसंच करायचं. आणि याच्यावर काय उपयोग झाला? हे म्हणतात आचरणी धर्म प्रगटावा, आचरण करून धर्माचं प्रकटीकरण झालं पाहिजे. नुसतं काय धर्म असा आहे तसं आहे, असे वागावे तसे वागावे. बोलायला काय बिघडलं? पुस्तकं लिहायला बिघडली काय? पुस्तकात लिहून ठेवायचं असे करावे तसे करावे, हे काय करत नाहीत. म्हणजे व्यसनापासून दूर राहावं म्हणजे सिगरेट ओढत 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 लिहायचं, व्यसनापासून दूर राहावे. आणि ह्यांच्या कादंबऱ्या जगभर प्रसिद्ध. कशाबद्दल? व्यसनाचे हे करणारं, विरोध करणाऱ्या कादंबऱ्या किंवा पुस्तकं ह्यांची प्रसिद्ध. आणि लिहिताना कशी केलेत? बिडी ओढत सिगारेट पीत त्यांनी ते ग्रंथ लिहिलेले आहेत. ह्यांचा काय प्रभाव पडेल सांगा बघू जगावरती? नाही पडणार. यासाठी काय करावं लागतं? आचरण करावं लागतं आणि मग लोकांना सांगावं लागतं. त्यावेळी तो जो अज्ञानी आहे आंधळा, तो डोळस बरोबर आचरण करून दाखवतो. असं चाल, असा पाय टाक, आता पुढे खड्डा आहे तिथं जाऊ नकोस, असा तो आंधळ्याला सांगत असतो. सामान्य जनाला सुद्धा श्रीगुरु संत शास्त्र असं वर्णन करून सांगत असतात. अशा अशा पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करा म्हणून म्हणलेलं आहे. गुरुपरंपरा जी आहे त्यासाठी फार उपयोगाची आहे. आपल्याला जे जे कळतं ना ते इतरांना सांगायचं, म्हणजे ते इतरांना सांगते. फार सुंदर वर्णन आहे. आता अलीकडे कुठला तरी सिनेमा आला, मी आणि मागच्या वेळा पण बोललो होतो, पण त्यात सिनेमाची काय घेणं देणं आपल्याला नाही. त्यातला जो बोध एक आहे तो बोध की तू काय कर, एखादं काम केलं तर तो म्हणतो थँक्यू, तर मला थँक्यू म्हणू नकोस, तर तूच असंच आहे काय आणि 2-3 लोकांना मदत कर. थँक्यू म्हणायचं नाही तर 3 लोकांना तू मदत कर. अशी 3 लोकांना करत करत अशी साखळी निर्माण करूया. सगळ्यांना मदत करत जाऊया. जे आपल्याला ठाऊक आहे ते दुसऱ्यांना देत राहूया. हे संतांचं जे वागणं आहे ना ते फार उच्च दर्जाचं आहे आणि त्यासाठी गुरुपरंपरा त्यासाठी चालते. म्हणून सामान्यांचा साधन मार्ग कमी लेखायचा नाही. काही माणसं आपल्या आपल्या पद्धतीनं भक्ती करत असतात, नाम घेत असतात, भजन करत असतात, पण नैष्कर्म्य स्थितीला मी पोहोचलो कोणतरी म्हटला तर तो साधू पुरुषांना असं म्हणू नये, हे असं कशाला करायला, कशाला सगुणाचं भजन करतोस, अरे खरं निर्गुण आहे, त्रिगुण सार निर्गुण ते सार, असं सांगायला चालू करतो. अरे पण तुला ते जमलं तसं त्याला लगेच जमेल कसं? ते सांगायला पाहिजे ना की हे असं करू नकोस, तुझं करतोस ते बरोबर आहे. सगुणाची भक्ती करतोस, रोज देवपूजा करतोस, ते देवापुढे उदबत्ती लावतोस, पंथी लावतोस, छान छान चाललंय. हळूहळू त्यालाच कळायला लागेल की देव सगुणापेक्षा निर्गुण देव जो आहे तो सार रूप आहे, हे त्याला हळूहळू कळेल. अगोदर जर डायरेक्ट सांगायला लागलं तर ते वेड्यासारखं होईल ना. त्याचं एक भोळा भक्त आहे, तलावाच्या काठाला बसलाय, नदीच्या काठाला, आणि भजन म्हणून बसलाय. आणि भजन म्हणताना त्यातल्या त्यात मनातल्या मनात आणि मोठ्यानं म्हणतो, हे देवा तू कुठं आहेस ईश्वरा, तू माझ्या समोर ये, तुझ्या डोक्याला जरा तेल लावतो, तुझे केस जरा विचारतो, तुझी दाढी जरा कुरवळतो, म्हणत बसलाय हा नदीच्या काठाला. तोपर्यंत एक साधू पुरुष तिथून निघालेले आहेत आणि साधू पुरुष म्हणाले, अरे काय मूर्ख आहेस का काय रे? अरे देव कुठं, अगोदर त्याला आकार नाही, त्या देवाला दाढी कुठली आणि कुठले केस आणि कुठलं तेल लावतोस देवाला, आणि त्याचा कंगव्यानं मला केस विचारतो म्हणतोस, मूर्ख जायच वाटतंय तुला, काय समजत नाही.
अरे देव कसा आहे, या सूर्याचा प्रकाश जो आहे ना, तो प्रकाशमान सर्व व्यापक आहे तो देव. तुला कळत नाही का काय, असलं कसलं भजन करतोस, असं त्याला म्हटल्यानंतर तो साधू पुरुष पुढे गेला त्याला असं म्हणून. त्यावेळी आकाशवाणी झाली आणि देवच बोलू लागले, अरे मूर्खा, तू साधू पुरुष म्हणून गेलास, तुला माझा देव दूत म्हणून खाली पाठवला की या सामान्य जणांना ती त्यांची भक्ती आहे, ती भक्ती कशी वाढत राहील ती बघ. त्या माणसाची भक्ती तू बाद करायला लागलास, खराब करायला लागलास. अरे तो म्हणतोय ते बरोबर आहे, तू म्हणतोस ते तर कुठं खरं आहे की देव प्रकाशमान या प्रकाशासारखा आहे, ती पण तुझी चूकच आहे. तो म्हणतोय ते बरोबर आहे, मग त्याची भक्ती आहे, ती भोळा भाव आहे. तो म्हणतोय देवा ये